आपण बघते एबीपी माझा. आता एक नजर टॉप 25 घडामोडींवर. मालेगाव महापालिकेच्या महासभेत जोरदार गोंधळ. एसआयआरच्या मुद्द्यावरून नगरसेवक आमने सामने. इस्लाम पक्ष आणि एमआयएम नगरसेवकांमध्ये खडाजंगी. सोलापूर जिल्ह्यातल्या नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांच्या स्वाक्षरी अधिकारावर गदा. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्ह्यातील सर्व नगराध्यक्षांचं आंदोलन. कलम 64 अंतर्गत नगराध्यक्षांच्या स्वाक्षरी अधिकारावर गदा आल्यानं तीव्र नाराजी. धुळ्यामध्ये हनुमान जयंतीच्या दिवशी एकविरा देवीचा रथोत्सव. विधिवत पूजा करून शहरातील विविध भागातनं रथोत्सव. उपमहापौर आणि महापौरांनी केली पूजा. मुंबईच्या गोरेगाव पूर्वेमधील गोकुळधाम परिसरात हनुमान जयंती उत्साहात साजरी. रामेश्वरी मंदिर प्रवेशद्वाराचा भव्य देखावा आकर्षणाचा बिंदू. दर्शनासाठी भाविकांची गर्दी. सर्चच्या संचालकपदी डॉक्टर आनंद बंग तर निर्माणच्या संचालकपदी डॉक्टर अमृत बंग यांची निवड. डॉक्टर अभय आणि डॉक्टर राणी बंग मार्गदर्शक आणि संस्थापक ट्रस्टी म्हणून राहणार कार्यरत. महाराणी ताराबाईंबाबतच्या वक्तव्यावरून जैन मुनी पद्मसागर यांच्या विरोधात पुण्यामध्ये तक्रार. अखंड मराठा समाजाकडून पोलिसात तक्रार. दिशाभूल करणारं विधान असल्याचं तक्रारीमध्ये नमूद. वर्ध्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता. काही प्राण्यांचा मृत्यू झाल्याची माहिती तर अनेक घरांची पडझड. नाशिकच्या येवल्यामध्ये 2 बसची समोरासमोर धडक. 8 ते 10 प्रवासी जखमी. येवला नाशिक महामार्गावरील मुखेड फाट्यावरची घटना. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अपघात. वाळूने भरलेल्या डंपरने स्कूटीवरून जाणाऱ्या 2 विद्यार्थिनींना चिरडलं. एकीचा जागीच मृत्यू तर दुसरी गंभीर जखमी. संतप्त ग्रामस्थांचं आंदोलन. डोंबिवलीतल्या गोग्रासवाडीत पुजाऱ्याकडनं चिमुकलीवर अतिप्रसंग. 5 वर्षीय मुलीवर अतिप्रसंग. टिळकनगर पोलिसांनी पुजारी हरीश भावेला ठोकल्या बेड्या. मद्यधुंद वाहकामुळे प्रवासी आणि चालक त्रस्त. वाहकाला प्रवाशांना धड तिकीटही देता येईना. एसटी बसमध्ये प्रचंड गोंधळ. रायगड जिल्ह्यातल्या पोलादपूर गोलधर बसमधला प्रकार. कारवाईची प्रवाशांची मागणी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्गमधील तळकट वन उद्यानात किंग कोब्राचा वावर. पक्षी निरीक्षण करताना प्रवीण सातोसकर यांना किंग कोब्राचं दर्शन. राज्यात फक्त दोडामार्गच्या घनदाट जंगलात किंग कोब्राचा वावर असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट. या होत्या टॉप 25 घडामोडी आणि आता थेट जाऊया न्यूजरूम बुलेटिन